श्री स्वामी समर्थ. तर आज होता स्वामींचा गुरुवार पण आणि त्यात आज गुढीपाडवा पण होता, म्हणून म्हटलं आज छान असं तयार व्हायचं. तर बघू शकता आपला सण मराठीमुळं म्हटलं तर काठपदरची साडी नेणं तिचा नकरा वेगळाच असतो. तर कसा वाटला मेकअप माझा साधा सिंपल नक्की सांगा. आणि त्यानंतर म्हटलं आता आंघोळ वगैरे झालीच होती, म्हटलं आज गुरुवार आहे तर हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं मी आणि छान अशी छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली, स्वस्तिक वगैरे असं. तर त्यानंतर मी हे बाल्कनीत पण थोडीशी काढून घेतली रांगोळी आणि जास्त काय मोठी काढली नाही कारण छोटीशीच आहे बाल्कनी त्यामुळे. आणि त्यानंतर म्हटलं आता हार जे बनवायचे होते ते राहिले होते, म्हणून आज सकाळ सकाळी मी बनवून घेतले. आणि त्यानंतर इथं स्वामींना एक हार माळला आणि त्यानंतर मी देवाकडे अशी छान फुलं ठेवली आणि बताशे वगैरे लावून घेतले. आणि कलश जो ते आहे ते बघू शकता, त्याला पण घासून मी नीट ठेवलं होतं. आणि त्यानंतर म्हटलं आता नैवेद्यासाठी मला शेवयाची खीर बनवायची होती, म्हणून इथं मी शेवयाची खीर वगैरे अशी छान बनवून घेतली. आणि नाश्ता वगैरे झाला होता आणि हे तिघं अगोदर गेले होते शॉपवर मशीनची पूजा करायला. बाकीचं जे सामान आहे ते घेऊन गेले होते. आता मला जायचं होतं, ते मी छान अशी तयार झाली आणि मी पण चालली होती. आणि इथून गेल्यानंतर मला शॉपमध्ये असं छान वगैरे झाडू वगैरे असं मारून घेतला, थोडं क्लीन वगैरे केलं. आणि त्यानंतर मी इथं छान अशा छोट्या 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 रांगोळ्या काढून घेतल्या, कारण रोजच्या धावपळीत आपलं रोज रोज नाही जमत शॉपवर वगैरे असं जायचं. तर इथं मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि इथं स्वामींचा फोटो इथं बघू शकता, इथं पण मी ठेवलेला आहे. आणि त्यानंतर इथं मशीनला फुलं वगैरे हार वगैरे बनवून नेले होते ते पण वेअर केले त्याला आणि रांगोळ्या वगैरे घातल्या. तिथली पूजा झाल्यानंतर म्हटलं आता स्वामींच्या मठामध्ये जायचं होतं. तर मठामध्ये जायचंच होतं, तोवर बघू शकता इथं पावसाचं आगमन झालेलं होतं आणि गुढीपाडवा होता, त्यामुळे छान असं वातावरण पण एकदम छान होतं. आणि त्यानंतर मी बघू शकता चाललो होतो मठामध्ये. तर फायनली पोचलो होतो. तर थोड्याच अंतरावर आता स्वामींचा मठ होता तिकडं, म्हणून चाललो होतो. आणि त्यानंतर इथं फायनली पोचलो होतो मी. तर इथं बघू शकता श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ. आणि आतमध्ये पण बघू शकता भरपूर गर्दी होती. आणि आतमध्ये जे काही व्हिडिओ काढता येत नाहीत कारण अलाउड नाही आहे, त्यासाठी जे बाहेरचे आहेत ते काढून घेतलेले आहेत मी. आणि इथं स्वामींचा छोटंसं मंदिर आहे इथं पण बाहेर पण, तिथंच आपण पूजा वगैरे अशी केली. आणि त्यानंतर मुखदर्शन घेतलं आणि प्रसाद वगैरे असा घेऊन छान असे फोटो वगैरे काढून घेतले. आणि त्यानंतर आम्ही परत रिटर्न घरी यायला निघालो होतो. तर बसलो होतो रिक्षामध्ये. बघू शकता हे पुण्याचं भारती हॉस्पिटल स्पॉट दिसतोय तुम्हाला. त्यानंतर म्हटलं घरी आल्यावर आता ऊन भरपूर होतं, वैतागलो होतो, म्हणून एवढाच व्हिडिओ आता. चला तर बाय बाय. कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ.